एसटी महाराष्ट्र राज्य परिवहन आगार प्रमुख दिलीप ठुमरे व दृष्टी हॉस्पिटल ईश्वरपूर यांच्या वतीने वाहकांची नेत्र तपासणी 8 जानेवारी 2026 रोजी सांगली जिल्हा ईश्वरपूर शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन सांगली विभाग यांच्या वतीने सुरक्षितता अभियान दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 निमित्त ईश्वरपूर शहरात एसटी स्टँडवर आगार प्रमुख दिलीप ठुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान चालू असून हे अभियान 1 ते 31 जानेवारीपर्यंत चालू राहील अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली। सर्व परिसरात सुरक्षित अभियान चालू राहणार असून आगार प्रमुखांनी प्रतिनिधींशी बोलताना जो आमचा वाहतुकीचा धंदा अतिशय सुरक्षित आहे, जे चालक आहेत त्यांच्या डोळ्यांच्या व शारीरिक सर्व तपासण्या करून घेण्यात येत आहेत। दृष्टी हॉस्पिटल डॉक्टर जावेद मखदूम यांच्या वतीने घेण्यात आले आहे। यावेळी आगार प्रमुखांनी 1 जानेवारीला उद्घाटनासाठी मेन आरटीओ माने साहेब उपस्थित होते। यानंतर आपण बरेचसे कार्यक्रम घेणार आहोत जेणेकरून अपघात होऊ नये। चालक हा एसटीचा केंद्रबिंदू आहे, तसेच वाहतूक पोलिसांचे सहकार्य घेऊन जेणेकरून अपघात होऊ नये। यावेळी दृष्टी हॉस्पिटल डॉक्टर जावेद मखदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पाटील नेत्रतज्ञ अनिल भोसले यांनी चालकांची नेत्र तपासणी करून मार्गदर्शन केले। यावेळी चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सांगली येथून हारून नालवन यांची रिपोर्ट। पोलीस डिपार्टमेंटचे असतील की जेणेकरून अपघात होऊ नये या दृष्टीने, कारण आमचा जो चालक असतो हा अतिशय महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। कारण जो चालक, त्या चालकाच्या हातामध्ये साधारणपणे पाठीमागे बसलेली ती 40-45 लोक आहेत, त्यांचं जीवन अवलंबून असतं आणि त्यांचं कुटुंबाचं पण जीवन अवलंबून असतं। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लेक्चर देणे किंवा या निमित्तानं आम्ही सर्व गाड्यांची कामंसुद्धा सुरक्षित दृष्टीने, ब्रेकचे असतील, स्टेअरिंगचे असतील, बाकी इतर काही कामं असतील ते पण आम्ही करून घेतो। आणि चालक वाहक यांच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीने आपण दरवर्षी शिबिर आयोजित करतो। आता यानंतरसुद्धा परत दुसरं आरोग्य शिबिर एक साधारणपणे अजून 10-12 दिवसांनी दुसरं आयोजित होईल। याप्रमाणे आपण नियोजन दरवर्षी करत असतो।